नमस्कार मैत्रिणो, मी संगीता. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं 2 अशी काळी वांगी घेतलेली आहेत. ह्या काळ्या वांग्यापासून अगदी मस्त अशी रेसिपी बनवायची बरं का आपल्याला. चला आता ही वांगी हे बघा अशा पद्धतीने मी कट मारून घेणार आहे. दोन्ही वांग्यांना आपल्याला असेच कट मारून घ्यायच्यात. आणि पुढे काय करायचं मग पहा तर खरं. आता पुढे आपल्याला काय करायचे, अक्षरशः कमालीची रेसिपी आहे. वांग्याला असं तेल चोळायचं हे बघा वरून, आणि थोडं आतूनही चोळायचं. मस्तपैकी इथं तेल चोळून घेतले. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, इथं गॅसवर आपल्याला ही वांगी, जर तुमच्याकडं जाळी असेल तर जाळीवर ठेवा. आता माझ्याकडं काही जाळी नाही आहे, त्याच्यामुळं जाळीवर मी नाही ठेवले, तसेच ठेवलेत. पहा, अगदीच बारीक गॅस करून आपल्याला ही छान वांगी अशी भाजून घ्यायची. तेव्हा वांगी मस्त भाजल्यात. त्याला लागणारं साहित्य: कोथिंबीर, टॅमॅटो, कढीपत्ता, एक मोठा कांदा, लसूण, मिरच्या. चला आता इथे गॅसवर कढई ठेवूया आपण मैत्रिणी. पहा, कढई अगदीच चांगल्या पद्धतीने तापून द्यायची. कढई तापली की त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे आता जिरी मोहरी. माझ्याकडे आहे आता जिरी माझ्याकडे नव्हती मैत्रिणी, तुमच्याकडे असती तर नक्कीच टाका. त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून द्यायचा. कढीपत्ता छान तडतडला तर लगेच कांदा टाकून द्यायचा. हो का, एक मोठा कांदा होता, अगदीच बारीक कट करून घेतला आहे. आणि मस्तपैकी कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे बरं का, छान पद्धतीने असा परतून घ्यायचा. त्यानंतर ह्या वांगी जी आपण भाजून घेतल्या त्याच्या साईडचं हे काळं संपूर्ण असं काढून घ्यायचं आहे. हो का, व्यवस्थित काढायचं आणि सहज निघतं मैत्रिणींनो, अजिबात टाईम लागत नाही, पटकनी निघतं. हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण हे काढून घेणार आहे. कांदा अगदी छान परतला आहे. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला टॅमॅटो मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. बघा, टॅमॅटो बी छान परतून झालेला आहे. पहा, अगदीच एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद, थोडंसं धना पावडर, थोडासा मटन मसाला, अक्षरशः थोडासा कांदा मसाला, काळा मसाला, असे बेसिक मसाले मी टाकलेले आहेत. पाहू शकता, जास्तही तिखट आपल्याला ही भाजी करायची नाही आहे. आणि तिखट मसाला मी टाकलेलाच नाही मैत्रिणी त्याच्यात. आता त्याच्यानंतर इथं आपण 2 मिरच्या आणि लसूण वाटून घेतलेला तो सुद्धा टाकून द्यायचा आपल्याला. पहा, त्यानंतर चवीनुसार मीठही टाकलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि पुन्हा अगदी चांगल्या पद्धतीने असं परतून घ्यायचं. पहा, त्याच्यानंतर ते वांगीसुद्धा त्याच्यात टाकल्यात. पहा, अगदी छान असं आपलं हे भरीत, काळ्या वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी तयार झाले. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर वरून टाकून द्यायची. हो का, अशा पद्धतीने. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं बरं का. खायला हे खूप टेस्टी भरीत होतं, अक्षरशः टिफिनसाठी सुद्धा अगदी चवदार असं हे भरीत लागतं. पहा, मस्त असं हे भरीत तयार झालेलं आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. संपूर्ण आधी हलवून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला त्याची एक वाफ काढून घ्यायची. 1-2 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. 2 मिनटांनी पुन्हा पाहूया की आपलं भरीत कसं झालं आहे ते. पहा, अगदीच मस्त असं झालेलं आहे, तयार झालं आहे मैत्रिणींनो. पहा, आता ही भरीत मी तुम्हाला काढून दाखवते. पहा मैत्रिणींनो, आवडलं तर नक्कीच सांगा. चला मग, उद्या भेटूया. बाय.